नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस ची जी सीईटी असते त्यामधलं रिझनिंग सेक्शन असतं त्याची कन्सेप्ट पाहणार आहोत विथ टिप्स अँड ट्रिक्स. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा व्हिडिओ तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल अशी आमची गॅरंटी आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अपडेटेड व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही अपडेटेड राहाल. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी आम्ही एक कम्प्लीट कोर्स लॉन्च केला आहे तुमची एक्झाम मध्ये तुम्हाला 90+ मार्क्स मिळण्यासाठी. तर त्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळतील, त्यासोबतच 2000+ एमसी क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टी तुम्हाला फक्त 2000 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आल्या आहेत. अजून कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील किंवा कुठल्याही प्रकारचे क्वेरीज असतील तर मी दिलेल्या स्क्रीनवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जर हा कोर्स जॉईन करायचा असेल तर प्ले स्टोर वरती ग्लोबल ऑनलाईन असे सर्च करा. असं सर्च केल्यानंतर तुम्हाला खाली आपला ऍप दिसेल, त्या ऍपवरती जाऊन तुम्ही कोर्स एनरोल करू शकता. ओके, चला तर आता टॉपिककडे वळूयात. आजच्या टॉपिककडे वळूया, डायरेक्शन सेन्स. तर आता पहा, पहिला प्रश्न आहे, y is in the east of x which is in the north of z. If p is in the south of z, then in which direction of y is p? आता पहा इथे काय म्हटलंय, y is the east of x, म्हणजे जर हा x असेल तर y इथे असेल, बरोबर आहे. ओके, which is in the north of z, म्हणजे नॉर्थच्या झेडच्या नॉर्थला आहे, म्हणजे इथे असेल झेड, बरोबर आहे. इफ पी इज इन द साऊथ ऑफ झेड, म्हणजे झेडच्या साऊथला काय तर पी आहे. ओके, देन इन विच डायरेक्शन ऑफ वाय इज पी, म्हणजे पी ची डायरेक्शन विचारली आहे विथ रिस्पेक्ट टू वाय. आता पहा, तुम्हाला डायरेक्शन सेन्स असेलच. आता पहा, ही ईस्ट असती, हे वेस्ट असते, हे नॉर्थ असतं आणि हे साऊथ असतं. आता हे नॉर्थ ईस्ट, हे साऊथ ईस्ट, हे साऊथ वेस्ट आणि हे नॉर्थ वेस्ट. ओके, तर असे डायरेक्शन सेन्स असतात. आता आपल्याला वाय ची डायरेक्शन पी ची डायरेक्शन विचारली विथ रिस्पेक्ट टू वाय, तर काय असेल, पी इथे, बरोबर आहे. आता पहा, याच्या कुठल्या डायरेक्शनला असेल तर साऊथ वेस्टला असेल. का, कारण साऊथ वेस्ट हा इथे आहे, साऊथ वेस्ट. आता वायच्या पहा कोणत्या डायरेक्शनला आहे. आता पहा, ही जर आपण मॅप काढला तर या डायरेक्शनला आहे, बरोबर आहे. आणि इथे काय साऊथ वेस्ट आहे, सो इथे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी, म्हणजे साऊथ वेस्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. If southeast becomes north, northeast becomes west, and so on, what will west become? आता बघा, आपला मॅप कसा असतो असा, इथे ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ. हे काय असते, नॉर्थ ईस्ट, साऊथ ईस्ट, साऊथ वेस्ट आणि नॉर्थ वेस्ट, हे असं आहे, बरोबर आहे. ही ओरिजिनल आहे डायरेक्शन. आता आपल्याला इथे काय काय म्हटलंय तर साऊथ ईस्ट बिकम्स नॉर्थ, म्हणजे साऊथ ईस्ट कुठे आधी आपण काढून घेऊ. हा, साऊथ ईस्ट कुठे आहे तर साऊथ ईस्ट आहे, साऊथ ईस्टच्या जागी काय झालंय तर नॉर्थ झालंय. ओके, नॉर्थ ईस्ट बिकम्स वेस्ट, म्हणजे नॉर्थ ईस्ट कुठे आहे, नॉर्थ ईस्ट हा काय झालाय वेस्ट झालाय. अँड सो ऑन, म्हणजे हा किती अँगलनी सरकलाय बघा. आता इथे वेस्ट कुठे, इथे, तर हा 90 आणि प्लस 45, म्हणजे नियरली 135 डिग्रीनी प्रत्येक डायरेक्शन ही चेंज झाली आहे. ओके, सो इथे वेस्ट असेल, इथे नॉर्थ असेल, इथे काय येईल मग ईस्ट असेल, आणि इथे काय येईल साऊथ असेल. मग हे काय असेल साऊथ ईस्ट, हे काय असेल साऊथ वेस्ट,
हे काय असेल नॉर्थ वेस्ट आणि हे काय असेल नॉर्थ ईस्ट. बरोबर आहे. आता इथे विचारलंय व्हॉट विल वेस्ट बिकम्स, म्हणजे वेस्टच्या जागी काय येईल असं विचारलंय. बरोबर आहे. वेस्ट इथं आहे, सॉरी पहा वेस्ट इथं आहे, तर वेस्टच्या जागी काय आलंय तर साऊथ ईस्ट आलंय. सो इथे ऑप्शन कुठला राईट असेल तर ऑप्शन सी हा इथे करेक्ट असेल. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. आता ह्या क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, अ मॅन वॉक्स 5 किलोमीटर टुवर्ड साऊथ. आता डायरेक्शन पहा, ही ईस्ट असते, वेस्ट असते, नॉर्थ असते, साऊथ असते, राईट. आता जर मॅन तो इथे थांबलाय, तो चालला किती किलोमीटर 5 किलोमीटर. बरोबर आहे 5 किलोमीटर. नंतर आता मग ही साईड कुठली झाली त्याची, ही राईट झाली, ही लेफ्ट झाली. बरोबर आहे. नंतर टर्न्स टू द राईट, राईटला टर्न झाला आफ्टर वॉकिंग 3 किलोमीटर, म्हणजे त्यांनी किती वॉक केलं, नंतर 3 किलोमीटर त्यांनी वॉक केलं. ओके. आफ्टर वॉकिंग 3 किलोमीटर ही टर्न्स टू द लेफ्ट, म्हणजे आता बघा याच्या साईडला आता जो आता आहे त्याच्या ही राईट असेल आणि ही लेफ्ट असेल. बरोबर. तो काय केलाय टर्न्स टू द लेफ्ट, म्हणजे लेफ्ट साईडला टर्न केलाय आणि किती किलोमीटर चाललाय तर 5 किलोमीटर चाललाय. बरोबर आहे. ओके. आता इथे विचारलं नाव इन विच डायरेक्शन इज इट फ्रॉम द स्टार्टिंग प्लेस. आता काय विचारलंय ते स्टार्टिंग प्लेस पासून कोणत्या डायरेक्शनला आहे. आता ही जर स्टार्टिंग प्लेस असेल तर हा कोणत्या डायरेक्शनला येईल, या डायरेक्शनला. पहा ही साऊथ असेल, ही वेस्ट असेल, ही ईस्ट असेल, नॉर्थ असेल आणि ही काय असेल साऊथ वेस्ट असेल. आणि तो माणूस साऊथ वेस्ट डायरेक्शनला आहे त्याच्या स्टार्टिंग प्लेस पासून. बरोबर आहे. मग इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन डी, तो म्हणजे साऊथ वेस्ट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आता. राहुल पुट हिज टाइम पीस ऑन द टेबल in such a way that at 6 PM our hand points to north. म्हणजे राहुलने त्याची टाइम पीस म्हणजे वॉच ही टेबलवरती ठेवली आहे आणि अशी ठेवली आहे की नॉर्थ साईडला त्याचा काय असेल तर 6 वाजता अवरचा काटा हा नॉर्थ साईडला असेल. बरोबर आहे. म्हणजे नॉर्मली पहा, म्हणजे डायग्राम कशी होईल पहा, त्याचा अवरचा काटा हा कुठे असेल, हा इथे नॉर्थ साईडला असेल. म्हणजे इथे काय येईल साऊथला 12 आणि इथे येईल 9. ओके. म्हणजे त्यांनी वॉच ही एक्झॅक्ट म्हणजे डायरेक्शन चेंज केली फक्त वॉचची. आता इथे म्हटलं इन विच डायरेक्शन द मिनिट हँड विल पॉइंट ॲट 9:15 PM. आता 9:15 म्हणजे 9:15 वाजता त्या वॉचचा मिनिट काटा कुठे असेल विचारले, म्हणजे कोणत्या डायरेक्शनला असेल विचारले. आता कसं होईल, इथे 9, इथे काय आहे 6, इथे 12, इथे 9 आणि इथे 3. आता 9:15 म्हणजे किती असेल, एक काटा अवर काटा हा 9 वरती असेल आणि मिनिट काटा हा 3 वरती असेल. बरोबर आहे. ओके. म्हणजे किती 15 मिनिट झाले, 9:15 वाजले. ओके. मग आता इथे काय विचारले मिनिट काटा कोणता असेल, हा असेल. बरोबर आहे. तर हा मिनिट काटा कोणत्या डायरेक्शनला असेल विचारलंय. आता माहिती आहे आपल्याला ही ईस्ट आहे, ही वेस्ट आहे, ही नॉर्थ आहे आणि साऊथ आहे. तर ही डायरेक्शन म्हणजे कोणती तर साऊथ आहे. बरोबर. सॉरी वेस्ट आहे. सो इथे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी, ते म्हणजे वेस्ट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. अ मॅन वॉक्स 1 किलोमीटर टू ईस्ट अँड देन ही टर्न्स टू द साऊथ. आधी 1 किलोमीटर पाहू. अ मॅन वॉक्स. आता जर मॅन इथे असेल थांबलेला तर तो 1 किलोमीटर चालला कुठे ईस्टला 1 किलोमीटर. ओके. देन ही टर्न्स टू द साऊथ अँड वॉक्स 5 किलोमीटर, म्हणजे साऊथ म्हणजे खाली येईल. बरोबर आहे. आणि किती चालला तर 5 किलोमीटर चालला. ओके. अगेन ही टर्न्स टू द ईस्ट, म्हणजे परत टर्न केलं त्याने ईस्टला आणि किती झाला 2 किलोमीटर. आफ्टर दिस ही टर्न्स टू द नॉर्थ, नॉर्थ म्हणजे वरती, किती चालला 9 किलोमीटर.
बरोबर आहे. नाउ हाऊ फार इज ही फ्रॉम हिज स्टार्टिंग पॉइंट. स्टार्टिंग पॉइंट काय ही आहे. ओके, आता पहा त्याचा एंडिंग पॉइंट हा आहे. बरोबर आहे. आता पहा हे इतकं डिस्टन्स किती असेल तर 5 किलोमीटर असेल. हे टोटल 9 होतं म्हणजे हे उरलेलं किती असेल 9 मायनस 5 4 किलोमीटर. बरोबर आहे. हे किती असेल 2 किलोमीटर. बरोबर आहे. आता विचारले आपल्याला इथून इतकं म्हणजे हे डायरेक्शन विचारलं. बरोबर आहे. आता पहा हे टोटल किती झालं डिस्टन्स. हे 2 प्लस 1 म्हणजे किती झालं 3 किलोमीटर. आणि हे किती आहे 4 म्हणजे हायपोटेनियस झाली ही. आणि हायपोटेनियसचा फॉर्म्युला काय असतो लेंथ स्क्वेअर प्लस ब्रेथ स्क्वेअर च स्क्वेअर रूट. बरोबर आहे. लेंथ स्क्वेअर काय आहे 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. 3 स्क्वेअर किती 9 9 प्लस 4 6 9 प्लस 4 स्क्वेअर 16 इक्वल्स टू 9 प्लस 16 इक्वल्स टू 25 अंडर रूट 25 म्हणजे किती येईल 5 किलोमीटर. म्हणजे या स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंट या दोघांमधलं डिस्टन्स किती असेल तर 5 किलोमीटर असेल. ओके, म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल तर सी राईट असेल. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. y is in the east of x which is in the north of z. आता काय विचारलंय y is in the east of x. पहा हा क्वेश्चन रिपीट झालाय पण फर्स्ट क्वेश्चन हाच होता. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. k is 40 मीटर साऊथ ऑफ l. k is आता काय विचारलंय साऊथ वेस्ट म्हणलंय. जर k इथे असेल k is 40 मीटर साऊथ वेस्ट ऑफ l म्हणजे असं येईल एल इथे असेल आणि हे असेल या दोघांमधला डिस्टन्स 40 मीटर्स होईल. आता आपल्याला माहिती आहे डायरेक्शन प्रत्येक वेळेस सांगते. पहा लक्षात ठेवा ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ साऊथ वेस्ट नॉर्थ वेस्ट नॉर्थ ईस्ट साऊथ ईस्ट. ओके, इथे विचारलंय नॉर्थ वेस्ट साऊथ वेस्ट म्हणजे इथे. बरोबर आहे. आता काय म्हटलंय के इज द 40 मीटर साऊथ वेस्ट ऑफ एल. एलच्या साऊथ वेस्टला 40 मीटर आहे के. नंतर म्हणे इफ एम इज द 40 मीटर साऊथ ईस्ट ऑफ एल म्हणजे इथे येईल एम. बरोबर आहे. हा पण किती आहे 40 मीटर आहे एलच्या साऊथ ईस्टला. बरोबर आहे. देन एम इज इन विच डायरेक्शन ऑफ के. मग एम हा केच्या कोणत्या डायरेक्शनला आहे असं विचारलं. बरोबर आहे. के इथे आता पहा केच्या उजव्या साईडला कोणती डायरेक्शन असेल ईस्ट असेल. पहा ईस्ट आहे. ओके, म्हणजे इथे करेक्ट ऑप्शन काय येईल ऑप्शन ए इथे म्हणजे ईस्ट. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. By starting from the point X, Jayant walked 15 meter towards west. He turned left and walked 20 meter. आता starting point X आहे. बरोबर आहे. X. आता जयवंत वॉक 15 मीटर टुवर्ड्स वेस्ट म्हणजे 15 किलोमीटर कुठे चाललाय तो वेस्टला. नंतर ही टर्न लेफ्ट. आता पहा ही राईट असेल त्याची साईड आणि हा लेफ्ट. आता तो लेफ्ट झालाय. आता पहा त्याने लेफ्ट टर्न घेत आहे किती किलोमीटर तर 20 किलोमीटर त्यांनी टर्न घेतलाय. आणि नंतर ही टर्न लेफ्ट अँड वॉक 15 मीटर. परत लेफ्ट घेतले आणि किती मीटर वॉक केले 15 मीटर. ओके, नंतर आफ्टर दिस ही टर्न टू हिज राईट म्हणजे तो खाली गेला किती 12 मीटर. हाऊ फार अँड हिम इन विच डायरेक्शन इज नाउ जयवंत फ्रॉम एक्स. म्हणजे स्टार्टिंगच्या डायरेक्शन पासून किती डिस्टन्स वरती आहे असं विचारलंय एक्स पासून आणि कोणत्या डायरेक्शन वरती. आता पहा हे डिस्टन्स आपल्याला माहिती किती असेल 20.
कारण हे आणि हे दोन इक्वल असतील, प्लस त्याच्यात ऍड करायचे 12, म्हणजे टोटल डिस्टन्स किती होईल स्टार्टिंग पॉइंट पासून एंडिंग पॉइंट पर्यंत? 20 प्लस 12 किती झालं? 32. आता असा असणारा एकच ऑप्शन आहे म्हणजे ए. आता पहा, ही याच्या एक्सच्या कुठल्या डायरेक्शनला आहे? तर साऊथ डायरेक्शनला आहे. सो इथे करेक्ट ऑप्शन कुठला आहे? तर ऑप्शन ए. ओके, 30 मीटर साऊथ. तर विद्यार्थी मित्रांनो, आता व्हिडिओ इथेच थांबूया. काही डाऊट असतील तर मला कमेंट डाऊन करा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या लाईक्समुळे आणि सबस्क्रिप्शनमुळे आम्हाला मोटिवेशन मिळतं. थँक्यू. नाईस डे. बाय.